रामकृष्ण हरी. असेच नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या विठुमाऊली या चॅनलला सबस्क्राईब करा. सर करणं पराक्रम नाही. गाडी घेणं, बंगला बांधणं, धाबा टाकणं, बार टाकणं, पंप टाकणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास नाही. मग ती काय नाविन्य गोष्ट नाहीये. जन्माला येऊन देवाचं भजन करणं हा पराक्रम आहे. संसार करणं काय पराक्रम आहे. बायको केली काय विशेष आहे. बायको केली, मुलगा झाला, केली म्हणलं होणारच ना. हे नवीन थोडंच. पण मुलगा झाला का लगेच अख्ख्या पाहुण्यांना एनो मला मुलगा झाला. काय मिरवणूक काढायची का तुझी. का तुला मिरवायचं का. कोणाला जमलंच नव्हतं का. तू एकटाच न रे का. अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. बाकी प्राण्यांना 5-5 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं. पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला. पोर उताना पडायला लागलं का टेटसला. पोर दात वासवायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी. संसार करणं पराक्रम नाहीये. संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे. वाढदिवस सगळे करतात, पण 10 दिवस कार्यक्रम ठेवून समाजातलं प्रेम प्रकट. समाजाचं प्रेम संपादन. कार्यक्रम 10 दिवस महोत्सव ठेवून ठेवून समाजाचं प्रेम संपादन करणं यालाच महोत्सव म्हणतात. आणि ही या महोत्सवाची श्रीमंती आहे. आणि शेवटी आपलं कीर्तन आहे म्हणलं सत्तार साहेबाला 100 वर्ष द्यावं नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बांगला होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. अभंगाला करायची सुरुवात. गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. फक्त टच लागलाय तेवढा फिट सोडायचा. सुखानं यावं पण येत नाही, पण दुःखानं आल्याशिवाय राहत नाही. फायनल. आता एक वाक्य फायनल करायचं. फक्त टच मध्ये राहायचं. सुखाला का नाही तर आपल्याला ज्ञान नाही. फायनल झालं. कारण आपण ज्याच्या सुख शोधतो ते सुखच नाही. आपल्याकडे सुख काय. सुखाची व्याख्या काय माहिती का. कवडीचं काम न करणे आणि बोंबलत हिंडणे सुख. बापाची जमीन विकणे, बारीतली गाडी घेणे, धाब्यावर जेवणे, पांढरी केस काळी करणे, चांगल्या मिशा काढून टाकणे आणि बोंबलत हिंडणे सुखी. त्याच्या इतका दरिद्री माणूस काही नाही. परत नीट आहे का. सुखाची व्याख्या आहे का. कामात भजन करतात ते सुख आहे. आता पुढचं ऐका. जी माणसं कामात भजन करतात ती सुखी आहे. पुढे सांगू. कर्म हीच देवाची पूजा आहे. चांगलं कर्म करा देव भेटेल. बोंबलत हिंडणाऱ्याला देव भेटत नाही. उपास करणाऱ्याच्या खानदानी देव भेटत नाही. त्याला तर नाहीच, पण त्याच्या खानदानीला भेटत नाही. तुम्ही भेटत नाही. पण ओव्या ऐकायच्या आणि पुढे चालायचं. ओव्या नीट ऐका. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे. तुम्हाला बोंबलत हिंडायची गरज नाही. फक्त तुमचं कर्म प्रामाणिकपणे करा. देव त्याच्यात आहे. तुम्ही वादक आहात ना, इनामदारीने वाजवा. तुम्ही गायक आहात, इनामदारीने गायक करा. तुम्ही नोकरीला आहात, पगारावरच भागवा. वरच्या नादी लागू नका. वरचं खाऊन येडी पोरं पैदा करण्यापेक्षा नसलेलं बरं. तुम्ही परत निघाय का. कीर्तनकार आहे ना, अर्धा तास पुस्तक उचकलत पाहिजे. पाखवाद्यानं अर्धा तास रियाज केला पाहिजे. पैलवानानं अर्धा तास व्यायाम केलाच पाहिजे. विद्यार्थ्यांना अर्धा तास पुस्तक उचकलत पाहिजे. तुमचं कर्म हीच पूजा आहे. आणि ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. पहिली गोष्ट कर्म करा. बायकोनं नवऱ्याची सेवा केलीच पाहिजे. हे प्रेम बिम ह्या सगळ्याला बाल आहेत. कोणी कोणावर प्रेम करीत नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम करू शकत नाही. तुला पळतच नाही प्रेम.
अरे पागला, मोबाईल तू टाकतो, बॅलन्स तू टाकतो, गाडीला पेट्रोल तू टाकतो, तिला हॉटेलला तू नेतो, ब्युटी पार्लरला तू नेतो, आणि ती फक्त हसते. आणि तो लग्नाची मागणी केली तर ती म्हणते मी त्याला 9वीला शब्द द्यायले, तू मेला. हे प्रेम, हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड आहेत. काय नाही प्रेम नाही, काय नाही. या जगातल्या माणसांना 3च रोग झालेत. 1, मला पैसा पाहिजे. 2, मला लोकांनी मानलं पाहिजे. आणि 3, माझ्या पुढे कोणी गेलं नाही पाहिजे. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी, ओनली मनी, ओनली आय वॉन्ट. आणि त्याच्या पुढे ऐका, या जगाची व्याख्याच आहे, लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी, नो लव्ह इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत पाठ करा आणि पुढच्या वाक्याला तयार राहा. आता करंट लागला. सुका नाही, ज्ञान नाही. परत 3 वाक्य ऐका. सत्तार साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते सगळे, तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही दारू पिऊन पडा, शत्रू नाही. मटका खेळा, शत्रू नाही. आकडा लावा, शत्रू नाही. नालायक वागा, शत्रू नाही. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही पिऊन गटारीत पडा, शत्रू नाही. अख्खी जमीन का, शत्रू नाही. गुंटा घ्या, शत्रू वाढले. इका, शत्रू नाही. मोटरसायकल घ्या, शत्रू वाढले. नोकरी करू नका, बोंबला थिंडा, शत्रू नाही. नोकरीला लागा, शत्रू उठले. आणि फक्त मामाच्या पोरीला नाही म्हणा. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, पण त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन, पण ती करणार नाही. तिने सांभाळायची पाळी आली तरी चालेल. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? फायनल. दुसरं वाक्य इंदुरीकरचे वाक्य भाऊ. हे काल खरे, आज खरे, उद्या खरे. आपलं कीर्तन थोडं झोंबत आहे कारण ते खरं आहे. कारण मी झालोय वाल्या कोळी, सगळ्यांचे घोडे एकटाच खातो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा गुन्हा काय? फक्त खरं बोलतो बस. आणि खऱ्याला इतका त्रास त्याचं त्यालाच माहिती. माझ्या इतकी संकट काय कोणी काढले नाही. माझ्या जागेवर दुसरा बाबा मिळालाच असता, पण मी निर्लज्ज असल्यामुळे आहे. आणि पाया पडून सांगतो, कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म संपेल. धर्म संपेल. जर सगळीच माणसं कांडी जगली तर धर्म संपेल. कुणाला तरी खरं बोलू द्या. हो, क्वालिटी ऐका. घुसलोय आपण आता अभंगात. 3 वाक्य, चांगलं वागा तरच शत्रू आहे. दुसरं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. घरातलेच. आणि 2, तिसरं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानतात, चुकीचं आहे. लोक बापाला मानित नाही, तुम्हाला कसं मानतील? आणि परत 3 वाक्य ऐका. पहिले 3 फिट झाले आणि हे वाक्य मोजितच राहायचे आता फक्त. दुसरे 3 वाक्य ऐका. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. या खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे. अंगातली ताकद मारामारा करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगले करायला वापरू नका. अंगातली ताकद गरिबाचा तळतळात घ्यायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईच्या शेवेला वापरा. अंगातली ताकद गोठ्यातल्या गाईच्या शेवेला वापरा. अंगातली ताकद घरातल्या आईवडिलांच्या शेवेला वापरा. आणि अंगातली ताकद भारत मातेसाठी वापरा. वापरा अंगातली ताकद. धर्मासाठी वापरा.
वापरा. दंगली करण्यात आणि मारामाऱ्या करण्यात काय मजा आहे? काय मजा काय? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंदुरीकर भोकस, तो बघशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही, पण ते 5 लाख खर्चायचे कवा? वाईट वागण्यात काय मजा आहे? काय मजा काय? का मारामारी? का खून? का? अरे 2 दिवसात आपलं आयुष्य कधी जाईल याची गॅरंटी नाही. 1.5 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी चित्र पाहिलं महाराज. ज्या घरात कपाटभर नोटा होत्या त्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाहीत. उघडायला माणसं राहिली नाहीत. बाप गेला तर आईला माहित नाही, आई गेली तर बापाला माहित नाही, नवरा गेला बायकोला माहित नाही, बायको गेली नवऱ्याला माहित नाही. एकुलती एक मुलगी बापाच्या अंत्यविधीला नव्हती आणि एकुलता एक मुलगा बापाच्या दसक्रियेला नव्हता. हे चित्र पुस्तकातलं नाहीये, हे चित्र तुम्ही मी पाहिलंय. बैल मेला शेतकऱ्याचा तर तो पुरला जातो, गाय मेली तर ती पुरली जाते. त्याच्यापेक्षा वाईट माणसं चाललेत. का मारामारी? का भांडण? काय गॅरंटी याची? काय गॅरंटी? काय तुम्ही घरी जाल याची काय गॅरंटी आहे? आणि एक वाक्य सांगू, या जगात तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंतच हे जग आहे. बाकी जगाला तुमचं घेणं नाही, काही घेणं नाही लोकांना. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, आज मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून झाला. मग हे मला चालायला येणार आहे का उठवायला येणार आहे? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली. एक वाक्य सांगू, आपण संपलो, जग संपलं. 1 वर्ष झालं महाराज. अनाथाची बाई सिंधुताई सपकाळ गेल्या, लोक विसरले. लता मंगेशकर गेल्या, लोक विसरले. उद्या दुपारी इंदुरीकर गेला, लोकांना काय घेणं? लोक 2 मिनिटं श्रद्धांजली वाहणार, दुसरी त्या चपला चोरणार. लोकांना काय घेणं? भारत आंबे तेव्हा म्हणले, जन पळभर म्हणतील हाय हाय. जगाला काय करायचंय? हा विनोद आहे. जन हे सुखाते दिल्या गे तल्याते, अंत ही काळीचे अंत ही काळीचे नाही कोणी. जन हे सुखाते दिल्या गे तल्याते, अंत ही काळीचे नाही कोणी. अंत ही काळीचे नाही कोणी. जन हे सुखाते दिल्या गे तल्याते, अंतरी नाही कोणी. अंतरी नाही कोणी. असं मोकळा झाला पाहिजे, मोकळा. आणि इथं नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचा त्या. बाई वाड्यावर आणि राहतो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलतो. इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. ज्ञानदीप लावू जागी, ज्ञानदीप लावू जागी, लावू जागी, ज्ञानदीप लावू जागी. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंगे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा जपून वापरा. हे वाक्य पोरांनो तुम्हाला पटले का सांगा? 6च्या 6. हा फायनल. अंगातली ताकद, पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालायचे, काही करायचे, कशातही पैसे, काही खायचं, काही प्यायचं.
पैसे खायला नाही लोकांना. आणि खरं सांगतो 17 साहेबांचा वाढदिवस आहे, लोकांना खायलाच नाही मला. लोक नुसतं कडक कपडे घालतात, पांढरी केस सकाळी करतात, मी शेवी सकाळी देतात आणि इडली खातात. इडली, ठोस ढोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, मर. दरिद्री अवलाद. पाणीपुरी खाते, पाणीपुरी तुझ्या बापानं खालती पाणीपुरी. 30 रुपयाला 6 पुऱ्या आहे. त्याच्यावर शेतकरी सोडला ना टुकरी सगळं ठाणीन. काही खायचं बावला तो खायला नाही. इडली, ठोस ढोस, मर. काही प्यायचं, काही प्यायचं. आता काही प्यायला आलंय. आता त्या लग्नात मठ्ठा आलाय, मठ्ठा. तो मठ्ठा कोणी शोधला, त्या माणसाचा शोध लावला पाहिजे नालायकाचा. आणि लय हल्ला पाहिजे तो हाराला. कोणी आणला तो मठ्ठा? डायरेक्ट टिपाणात बर्फ, पाण्याचं टिपाण त्याच्यात बर्फ. 3 वेळा कुत्र्यानं बर्फ तंगडवर केलं. हान मठ्ठा 20 गलास मठ्ठा पिली अवलाद, 20 गलास. आणि घरी गेल्यावर बाथरूम मधून बाहेरच येईना. मठ्ठा कळच काढीना. उभं राहिलं का खडखड खडखड, बसलं का खळखळ खळखळ. त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. आतमध्ये चहा आणू का? गडगड गडगड गड, खळ खळ खळ. काही खायचं. रोट्या हाणल्या, रोट्या धाब्यावर मिळतं ना ते, काय तंदूर का फिंदूर काय म्हणतात, हा हाणल्या रोट्या. त्या बनवायला तवा, त्या बनवा नको सांगू नको त्याला, काय याला त्याला तवा नाहीये, तावा आहे. आणि पलटी करायला उलटणी नाहीये, हुक. 1 2 3 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत. 22 मह्या पुढे बसलेत आत्ता. 22 रोट्या हाणल्यानं आख्या रात. फॅन लावला तरी वाज जाईना, फॅन लावला तरी. एक दुःखाचं का नाही, आपलं काय म्हणणं नाही. आवाजच नाही गेला त्याचा. समोरचे मॉनिटर वाढवले, समोरचे 2. विठाल एक वाक्य पुढे चालतो. करंट लागला आता तुम्हाला. अंगात करंट लागला ना कीर्तनाचा. कीर्तन आत गेलं पाहिजे मला, तर मजा आहे. ऐकणारा पाजारला पाहिजे. तुमच्या 10 दिवसात एवढे शांत कार्यक्रम एवढाच असेल. विठाल आता ऐकणाऱ्यांना करंट लागलाय. आता विक्षेप करू नका. लागला करंट. अंगातली निर्वस, अंगातली ताकद, खिशातला पैसा. शिट्ट्या मारत महाराज ते. म्हणजे माझ्यात दोष असला तर सांगा, नाही तर ते सांगा. नाही ना त्याचं शिट्ट्या येते, आवाज येत त्याचा. द्या थोडी करा, दया करा गरीबावर महाराज. विठाल विठाल. तुमच्या रेग्युलर कार्यक्रमाचा आणि ह्या कार्यक्रमाचा फरक राहतो. तुमचं रेग्युलर चालतं वेगळं, इथं सिस्टमॅटिक लागत होती. एवढ्या लोकांना आवाज पुरवायचा म्हणजे मग त्याला ते थोडंसं लागतं. मग आपण बोललो की हे लोक वाईट बोलत त्या मागून, ते क्लिपच टाकी द्या. काल त्या एकाने क्लिपच टाकली. तुलाही शहाण आहे तर स्वतःची सिस्टीम घे. आणि एक दिवस हे खराब लागलं तर हे मशीन 3 दिवस बिघडत आहे. विठाल विठाल कोरोना पटकन पटापटा उत्तर द्या आता. चांगलं वागा, शत्रू येणार. वाईट वागा, शत्रू नाही. फायनल. शत्रू कधीच बाहेरचे नाही. फायनल. 2. जी माणसं तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात, तीच माणसं तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. फायनल. 3. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. फायनल. आणि आता पुढे सरकलो. आता लागणार कारण इथपर्यंत. आणि आता आपला मुद्दा असा चालू आहे, सुख का नाही तर उत्तरे ज्ञान नाही.
ज्ञान शाळेतलं नाही बरं का, शाळेतल्या ज्ञानाला कोणी खात नाही, कोणी नाही. कितीला आहे तू? कितीला आहे तू? चौथीला? 9वी? सेमी का मराठी? अरे तू मराठी मिडियमला की सेमीला आहे? मराठी मिडियमला आहे का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे, त्याचं नाव काय? न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटनचा तिसरा नियम आहे का? नाही. तुला विज्ञान कोणतं आहे? तू कितीला आहे रे? ए बरे तू कितीला आहे? हा 7वी? सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम आहे का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गैस. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गैस. लिक्विड करेक्ट. वॉटर लिक्विड. स्टोन सॉलिड करेक्ट. वुड सॉलिड करेक्ट. कार्बन कार्बन चोख. त्यानं सांगितलं तेच बरोबर आहे. कार्बन सॉलिड, कार्बन डायऑक्साइड गॅस. 10वीला कोण येतं? काला कबूल होतील मारायला. 10वीला कोण आहे? तू 10वीला नाही बऱ्या. 10वीला 10वीवाले मला सांगा, तुम्ही 10वीला दे ना. फक्त सेमीला का? गम्मीनच तुमच्यातलाच आहे. सेमी का मराठी? 10वीवाले सेमी का मराठी? 10वीवाले सेमी का मराठी? 12वी आर्ट. 12वी आर्टला आहे तू. हा तो शहर आर्टचा आहे. 10वीला तुझ्या मागच्या 10वीला आहे. हा 10वीला तो त्याचा चेहरा सांगतो. 10वीला आहे तू. सेमीला आहे का मराठीला आहे? तू सांग ना. मराठी मिडियमला आहे का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 4 एकदम सोपा प्रश्न आहे तुला. पेपर नंबर 1 विज्ञान पेपर 1 पेपर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 4 म्हणजे 4थ्या प्रकरणात अशी एक आकृती आहे, तिचं नाव काय? हा त्रिकोण. अशी एक आकृती आहे. उजव्या हाताचा नियम आणि डाव्या हाताचा नियम आहे का 4थ्या प्रकरणात? तू कितीला रे? तो मागचा तुझ्या मागे लपला तो. 9वी? सेमी का मराठी? मराठी घ्या. बापाच्या बायको टिम म्हणतात. तू विचार मला बाप कोणला म्हणतात. हा आता सरळ नाही विचारित. आता 1ली ते 10वी सावध बसा. सगळे बारीक आहे का बरं का? आता बेटे बेटे सावधान. साव रिलॅक्स. साव हे सावधान आहे का? तू 9वीला आहे ना? हे सावधान आहे. हे सावधान आहे. हे सावधान आहे. हा साव रिलॅक्स. साव. प्रश्न. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. करेक्ट. ज्ञानेश्वर महाराज. कोणी सांगितलं? हा प्रश्न पोरांना चालू आहे. प्रे टिंब या जिल्ह्यात टिंब या जिल्ह्यात टिंब या ठिकाणी एकनाथ महाराजांची जल समाधी आहे. पैठण जिल्हा संभाजीनगर. टिंब या जिल्ह्यात टिंब या जिल्ह्यात टिंब ह्या ठिकाणी तीर्थांचा राजा आहे. त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यात? पोरानो ते सैराट मधलं गाणं कोणतं आहे रे? झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या? करेक्ट. आणि आता एक ते नवीन गाणं आलं ते कोणतं आहे? पुष्पा. आणि ते वाक्य काय झुकेगा नाही? करेक्ट. आणि आता एक आलंय ना नवीन, आली झुमकेवाली. करेक्ट. आणि आता एक आलं ना नवीन, आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता हे मी बोललो असतं तर बा गेम केला असता तुम्ही. आता हे बोललं. उत्तर फायनल झालं. थोडं पुढं थोडं पुढं सरकलो. आता करंट लावून दिलाय. थोडं बारीक आहे का? आपल्या कीर्तनाचा मेन आपल्या कीर्तनाचा मेन प्रश्न आहे, सुखानं माझ्याकडे यावं पण येत नाही आणि दुःखानं माझ्याकडे येऊ नये पण आल्याशिवाय
राहत नाही. दुःख येण्याचं कारण चाललं होतं आपलं, आपल्याला ज्ञान नाही, इथं होतो आपण. आता ज्ञान आपल्याला नाही, त्याला पुन्हा 6 वाक्य आहेत. पहिले 6 क्लिअर झाले. आता पहिले 6, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 70 साहेब मंत्री महोदय आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. या वर्षाच्या तुमच्या वाढदिवसाला साहेबांनी एक संकल्प करावा. तुमच्या मतदारसंघात शालेय परिसरामध्ये शाळेच्या शैक्षणिक काळात विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे, तर पिढी वाचेल असा नियम केला पाहिजे. विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल जर शैक्षणिक काळात बंद ठेवले तरच पिढी वाचेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? माझा राग येतोय, आता जाऊ दे, माझं अजून 2 वर्ष आयुष्य राहिलंय. 30 वर्ष शिव्या खाण्यात गेले, हसण्यावाऱ्याच्या गोष्टी राहिल्या नाही. आज लाज वाटते काही गोष्टी बोलायच्या, बोलू नये, इंदुरीकरला कळ निघत नाही. मोबाईलमुळे कुटुंब व्यवस्था संपल्या, वाचन संपलं आणि एकाग्रता संपली. वाचन संपलंय, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षात जो बाप कधी आयुष्यात रडला नाही, तो बाप मुलीने रडवलाय. रडला बाप. तुम्ही मुलींचा अभ्यास करा. या 4 वर्षात पोरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करत नाहीत, कधीच नाही. तुम्ही सर्वे करा, PI, API, क्लास 1, क्लास 2 अशा पोरांवर कधी पोरी प्रेम करीत नाही. पोरी नुसत्या मूर्ख पोरांवर प्रेम करतात. एकदम भंगरी पोरावर, भंगरी, एकदम भंगरी पोरावर. आणि पोऱ्या काम काय करतोय? हिरीवरच्या मुठरी चोरीतोय, पाईपलाईन खोलितोय आणि मोटरसायकली चोरीतोय. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काय नटबा दे का डोळ्यात? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. विनोद आहे का सांगा मला? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मी तुमच्यातला आहे, जरा राग येईल बाईला मंडळ. मुलगी मला आहे. आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही तो बाप रडला. अरे रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसाला चालतो, माझी मुलगी सापडा, सापडा हो, माझी मुलगी सापडा, माझा प्राण आहे ती. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, मी तुमची मुलगी सापडून देईल, पाणी पुसा. तो बाप घरी येतो आणि उशीमध्ये मुंडकं गुंतून रडतो आणि पोलीस फोन करतो की तुमची मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पाण्यासारखा बाप पोलीस स्टेशनला रडतो, महाराज रडतो. अरे रडणारा बाप पोलिसाच्या पायावर डोकं ठेवून म्हणतो मी जमीन विकेल पण माझी मुलगी मी कधी दुःखी करणार नाही. पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे, माझा भाऊ माझा दुश्मन आहे. आज 25% बाप आयुष्यात मुलींचे दुश्मन ठरलेत. खरंय का खोटंय बोला? इतकं वाईट चित्र झालंय. हा संकल्प जर मोबाईलचा बंद झाला तर या 50% गोष्टी कंट्रोल होतील. राग येऊ द्या. अरे आज तळतळ येते साहेब, आहेत सगळी मंडळी, महाराज मंडळी आमची नीट आहे का? तळतळ येते महाराज. बापानं काय पाप केलाय? पाप का? ज्या बापानं बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं. ज्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, तो बाप जर रडत असेल तर त्यानं केलेला पाप सांगा मला. काय पाप आहे त्याचं? काय पाप? या 4 वर्षामध्ये तरुण मंडळींनी काय का? या 4 वर्षामध्ये 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. दारू न पिणं हा कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. इतकी वाईट परिस्थिती झाली. पुढे ऐका, डोकं बंद होईल तुमचं. या 4 वर्षात लाज वाटते 10व्याला जायची. लाज वाटते हो 10व्याला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलांना मारावा. बाप जिवंत आहे. 40 वर्षाचा पोरगा दारू पिऊन अपघाताने मरतो आणि 60 वर्षाचा बाप त्याला पाणी पाजतो. हा न्याय कोणता? मुलगा तरुणपणात मरतो आणि त्याची आई त्याला प्रेताजवळ रडते. कोणता न्याय? कोणता न्याय? काय संस्कृती? या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना आणि तो माणूस जर तरुणपणात मेला ना तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या आणतात. हो उड्या आणतात.
काय माहित त्या पोराला माझा बाप गेलाय, काय माहित त्या पोराला माझी आई विधवा झाली, आणि काय माहित त्या पोरानं की मला माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी का आंघोळ घातली, काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. आणि ते प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोर विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाला आई लोकांनी बांधून चालवलं का, आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी चालवलं, काय केलं. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात महाराज, आणि ती पोरं हसतात, आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं, आई पेटलाय माझा बाप, आई पेटलाय. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करतो, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू काल का आला नाही. माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून मी नाही आलो. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उड्या हाणतात.